जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार असून मतदारसंघातील सर्व शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी प्रशासकीय यंत्रणेचा विशेष आढावा घेतलाय। या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीला उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, तहसीलदार पवन पाटील आणि ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। मतदारसंघातील बहुतांश शेतरस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत किंवा पूर्णपणे बंद झाले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी महसूल आणि पोलीस विभागाने समन्वय राखून संपूर्ण अतिक्रमित रस्ते तातडीने मोकळे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। रस्ते मोकळे करताना कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत। मुख्यमंत्री पाणंद रस्ते जे आहे ते अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री मोदींनी घेतलेला हा मोठा निर्णय आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांचं आम्ही बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे काही रस्ते आम्ही प्रयत्न करतो पूर्ण करायचे हे करायचे, परंतु तेवढा निधी आणि त्या प्रकारचा प्रोग्राम आतापर्यंत महाराष्ट्रात झाला नाही आणि म्हणून या येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रातील एक पाणंद आणि शेतरस्ते जे आहेत शेतकऱ्यांचे ते बारमाही त्यांना त्यांचा जो शेतातला माल असतो तो आणण्याकरता चांगला व्हावा, त्यासाठी एक पूर्ण नियोजन जे आहे ते महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता सगळे रस्ते जे आहेत शेतकऱ्यांचे त्यांची मोजणी मोफत होणार आहे। त्यामुळे कोणाचं अतिक्रमण आहे काय हा वाद होणार नाही, कारण शासनच मोजणी करणार आहे, प्रोटेक्शनमध्ये होणार आहे जर कुठं वाद झाले तर। त्यामुळे ते मोजणी करून ते शेतरस्ते मोकळे करणे आणि त्यानंतर विविध डिपार्टमेंटच्या विभागांच्या माध्यमातून तिथं खडीकरण पुढे जसे जसे फडे आणि बाकीच्या डिपार्टमेंटचा सहयोग करून निश्चितपणे येणाऱ्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातील हे शेतरस्ते परिपूर्ण करण्याचा एक मोठा महत्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे। त्या संबंधात सर्व अधिकारी आणि सर्वांची आज बैठक पार पडली आणि निश्चितपणे सगळं प्रशासन सुद्धा हा मुख्यमंत्री महोदयांचा अतिशय महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळे बाकीचे कार्यक्रम ज्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे प्रशासन राबवले हाही कार्यक्रम आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे राबवू आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा त्यांचा जो समस्या आहे ती निश्चितपणे पूर्ण सोडवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।